नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं परत या ब्लॉगमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. सो कालचा ब्लॉग तुम्ही बघितला, मी जॉईन केला. त्यानंतर पण आमचं 4 वाजेपर्यंत काम चालू होतं. 4 वाजता आम्ही गेलो रूमवर आणि 4-4:30पर्यंत झोपलो आणि आज सकाळी परत उठलो 9 वाजता आणि आता वाजलेत 11:15. तर आम्ही सगळे रेडी वगैरे होऊन सगळे तयारी करून आता चाललोय वरती आमच्या मंदिरात देवी. सो खूप जास्त ऊन आहे आणि गरमी आहे. हे बघा समोर तुम्ही बघताय, सायली आहे, दीदी आहे आणि दाजी आहेत आमचे. हे वरती आम्हाला चढायचं आहे, देवीच्या मंदिरात जायचं आहे, देवीला आमंत्रण द्यायला. ते वरती टॉपचं मंदिर आहे आणि हे खालच्याकडे जायचं मंदिर आहे, हे वाला आहे. तर हा पूर्ण डोंगर चढायचा आहे. गाडी लावली तिकडे खाली, तिकडून आलोय चढत चढत. तर वरतीपर्यंत चढायचं आहे. भेटूया वरती गेल्यावर. आता देवी प्रसन्न करते एकदम. हे बघा मित्रांनो, आम्ही आलोय आमच्या वरच्या कडजा इकडे. झाली आहे पूजा म्हणजे आमंत्रण द्यायला आलेलो जागरणाचं. देवीची पूजा केली. ॲक्च्युली आपण आहे डोंगराच्या टॉपवर आणि हे बघा इकडे काय आहे, पाण्याचं हे कुंड. इथे पाणी असतं 12 महिने. आता 40 डिग्री आहे, सगळं सुकलं आहे, सगळं गरम आहे, ऊन आहे डोक्यावर. आणि इकडे एक गुफा आहे आणि याच्यात पाणी आहे, 12 महिने पाणी असतं आणि एकदम थंडगार पाणी असतं मंदिरातच. बघा बाहेरचं दाखवतो मी तुम्हाला. आता हे बघा, पण एकदम टॉपवर आहे. हे खाली गाव आहे आपलं. हे पूर्ण डोंगर चढून आपण आलोय वरती मंदिरात आपल्या देवीकडे. देर आर नो स्टेअर्स गाईज, सीड्या नाही आहेत. इट इज प्युअर ट्रेक. बघा ते पण ट्रेडिशनल कपड्यांवर आणि हे असं सामान देवाचं. प्युअर ट्रेक. लोक बोलतात ट्रेकिंगला जातो आम्ही, दुनियाभरचे तर बुटं, कपडे आणि काय काय. मी बघा हे लहानपणापासून आम्ही असं करतो. नथिंग, प्युअर ब्लेसिंग्स आणि प्युअर वर्शिप मी करतो. हे प्युअर ट्रेक पूर्ण असं उन्हात 40 डिग्री, पावसात पण येतो आणि असा कधी कधी रस्ता पण विसरतो. कन्फ्युजन. बसूनच जा, इथूनच जा. हा हे बघा, वर्षातून एकदा किंवा 2दा होत आहे देवाला जाणं. विथ नो वॉर्मअप, नो एक्सरसाइज, नो प्रॅक्टिस, नो नथिंग. तो मित्रांनो झालंय आता आमचं वरचं मंदिर, वरची देवी आणि ह्या देवीला पण आमंत्रण देऊन, सगळ्या देवांना आमंत्रण देऊन आता आम्ही चाललोय खाली. हे बघा हे दाजी आणि दीदी. आता रिटर्न 2 तास लागले ना आपल्याला, 2 तास गेले. आता उतरायचंय एवढंच. आणि ती गाडी बघा आपली तिथे दिसते, चमकते. उन्हाने पूर्ण त्याचा बॉयलर झाला असेल आता. दिसते का तुम्हाला? ते बघा तिकडे आपली गाडी. खाली उतरू पटापट. काय खाली पटापट उतरू तर चढायला जरा जास्त देवींना असं होतं की मी यायला पाहिजे. हो ऑफकोर्स यू हॅव टू. हळू दे दे. ट्रॅक केलाय ना मस्त, तर मला बरोबर माहिती आहे कसं उतरायचं. असं आडवं पाय करून उतरायचं असतं. कसं? पण हा सरळ टाकला ना.
ट्रेक पोपट केले, हो गया. मोठी आली ट्रेक केले, मला सगळं माहिती आहे. मी असं नाही म्हणाले, मी म्हणलं मी ट्रेक केलेलं ना तेव्हा आम्ही असं आडवं पाय टाकायचो, ते तर असा पूर्ण बर्फाचं असायचं ना, खूप हे व्हायचं सरकायचं, असं आडवं पाय टाकून टाकून उतरायचो आम्ही. ओके, तर मातीमुळे असतं कसं दगडांमुळे. आणि मेन गोष्ट म्हणजे चप्पल कशी आहे आपली, दाखव तुझी चप्पल. अशी फ्लॅट. आता चप्पल पण दाखवणार आहेस? दाखवायला ना कशा चपलांवर उतरलीस ते. फ्लॅट चप्पल आहे ना ऑलरेडी. हे बघा माझी बायको साडी घालून ट्रेक केलाय तिने, म्हणजे मागे पण केलेला, आता हे सेकंड टाइम आहे. असं डोंगर चढलाय पूर्ण साडी घालून चप्पल घालून वरती. ही बघा माझी सुंदर सुंदर बायको. एवढं टेम्परेचर आहे, एवढं हीट आहे, ऊन आहे की मोबाईल बंद पडतोय सारखा. टेम्परेचर हायमुळे आयफोन बंद होतोय. येस. असलेला पाहिला ते कन्येचे वाक्य ऐकताच त्या साधू आणि अशा बाहेरला सत्यनारायणाच्या पूजेची आठवण झाली. नंतर तिने यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले आणि प्रार्थना केली, माझा कर्तव्य सो हे गाईज, मी रुद्र जाधव. मी आता मामाच्या गावाला आले. मी मामाचा मोबाईल हॅक केलाय आणि मी आज करणार आहे ब्लॉगिंग. तर इथे चालले साफसफाई, काही साफसफाई चालली आहे कारण की आता इथे जागरण गोंधळ होणार आहे. आणि इथे बघा, इथे सगळं चालू आहे. हे बघा आमचे मामा, हे आमची मामी, ही माझी मम्मी. ही तर सगळी तयारी चालू आहे. ही आली इथे आमची पायल माऊ. आता तुम्हाला खाली दाखवतो काय चाललं आहे. इकडे बघा, ही आमची मोठी मम्मा. हॅलो, आज आमच्याकडे पूजा गोंधळ आहे. ही पूजा गोंधळ. तर सगळ्यांची पूजा गोंधळ. तर इथे आत कोण कोण आहे चला बघूया. आता इथे आहे आमचा भीम, इथे आहे काव्या. तर हे माझे कझिन आहेत, जराशे पागल आहेत. आता चला जाऊ परत वरती. चला आता पूजाची तयारी. इकडे दादा आणि काका आलेत. अरे 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 अरे, आता इकडं पूजा होणार आहे. मामा तो चलो गाइस, अभी मिलते हैं सीधा पूजा. पुढचं इंट्रोडक्ट करून देईल माझा भाऊ. हाय गाईज, मी माझ्या मामाच्या गावाला आहे आणि माझं नाव वीर आहे. हा माझा भाऊ रुद्र आणि हा मामा, ही आमची मामी.
बोलशील बस बस काय प्रॉब्लेम हा बोल. राम बसले राजावर, सीता बसली अंगावर, गणेश रावांचं नाव घेते तेज माझ्या फुटावर. वा वा सोडायला लावली चार वेळा. सोड काय करते सोड ना रोज पाणी आमचे श्रम माझे राजा मी त्यांची राणी. बाजी बाजी मेथीची सायली माझ्या प्रीतीची. बस एवढंच येतं. आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणतात दादाजी बिगुरी जाऊ. आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणतात दादाजी बिगुरी जाऊ. खंडरायाला भोळा विराला बंधारा खूप गरवाऊ. खंडरायाला भोळा विराला बंधारा खूप गरवाऊ. खंडरायाला भोळा विराला आता व्लॉगिंग मी करणार आहे कारण माझा मामा खूप बिझी आहे. बनवली पण बिन माना पानातून बोलवून घेतलेले. ड्युटीवरला मानपान दिलाय का? आता तुम्हालाच विचारतोय आम्ही. दोघं ठिकाणी काय करायचं? काय करायचं? पळत पळत जायचं. पळत 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 अरे बाबा पळत पळत जायचं. पळत पळत जायचं. आणि हे ड्युटीवाले बसलेत का नाही? हे बसलेले त्यांची मान मोडा. आता त्यांची मान मोडायची म्हणजे तुला बाप काय टपकात पडतो. आहे तर तोंड कुठावा काय बरं तोंड मागा असतो. तोंडावलंही घालतो बसा बसा. त्याला मला ड्युटी बसा. भाजन की त्याला हाती वाजवी घाटी बंडारा
नाचती मुरळी खंडेरायाच्या जाती नाचती मुरळी खंडेरायाच्या जाती नाचती मुरळी गान गातुरुटी नाचते मुरळी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बाजूला मारून घोड्याला गेला
पाण्याला गेली पोराची आहे न माझी आहे गिर भाऊजाया अरे बाबा सासू सुना मला सासू सुन आहे कधी भाऊजाया? मला का माहित तवा वा. हो हो हा डुलुलु बाळा खेळव खेळव लय भेटतंय बा. बघितलं का पोरग कसं दिसतंय हो. हो हो खेळ. बुकी रत्न, बिंबी हिरा. पाय पद्म. आणि मग मी काय म्हणते नागोबा, तुम्ही ऐकलं का? मी काय म्हणते, तुझी आई पाण्याला जाते पण त्याला खायला मिळत नाही. मी तुला बाळाला खेळून नाव येऊ का? ठीक आहे मॅडम. जा घेऊन जा या, खाणं घे. पाणी घेऊन गडावरी दिसे पिवळा माल, दिसे पिवळा माल, दिसे पिवळा माल, दिसे पिवळा थोडंसं असं करू दे, जाऊ दे, असू देव. त्यांना तर त्यांना आनंद वाटला पाहिजे. द्या ना गाणं. खबर तू जल ग गडावर दिसे तुला माल मी म्हणलं का नाही वज उतरलं का उतरलं मला डोक्याला खंडवाचं वज उतरलं का मल्हारीचं वज उतरलं का भोळ्या देवाचं वज उतरलं का खंडवाचं वज उतरलं का मल्हारीचं वज उतरलं का भोळ्या देवाचं वज उतरलं डोक्याला मला सोड द्यावा मला जा आपल्या ठणकाला पाव भोळ्या भक्ताला या असंच भेटीला बोल सदानंदाचा येळकोट येळकोट कडजाई देवीच्या नावानं काळूबाईच्या नावानं भैरवनाथाच्या नावानं येळकोट येळकोट सदानंदाचा